किसान क्लब एवं वैनगंगा महोत्सव समिति अम्भोरा के राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर दंडारे की संकल्पना से महाशिवरात्रि के अवसर पर 3 दिवसीय वैनगंगा महोत्सव 2024 का आयोजन किया गया। 3 दिवसीय इस कार्यक्रम में विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम का सफल आयोजन संपन्न हुआ। कार्यक्रम के पहले दिन की शुरुआत महागंगा आरती कर की गई, जिसे देख सभी अभिभूत हुए। पहले दिन प्रसिद्ध गायिका वैशाली रायकवार इनके गायकी ने सर्व परिसर गूंज उठा। नित्य नेम के साथ दूसरे दिन भी वाराणसी से आए पंडितों के हाथों महागंगा आरती संपन्न हुई। मानो जैसे मां वैनगंगा की आराधना में अम्भोरा परिसर डूब गया हो। दूसरे दिन मशहूर गायक लखबीर सिंह लखा के बेटे और इंडियन आइडल फेम पन्ना गिल इनकी प्रस्तुति से सभी शिव भक्ति में लीन हो गए। कार्यक्रम के तीसरे दिन श्री चैतन्येश्वर महादेव से सटे तट पर महागंगा आरती संपन्न हुई। महोत्सव के अंतिम दिन युवा कीर्तनकार सोपान कनेरकर द्वारा प्रस्तुति दी गई, जिनके कीर्तन से उपस्थित सभी भाव विभोर हो गए। किसान क्लब एवं वैनगंगा महोत्सव समिति अम्भोरा के राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर दंडारे की संकल्पना से यह समारोह का सफल आयोजन संपन्न हुआ। आगामी वर्ष में भी वैनगंगा महोत्सव का आयोजन होने की इच्छा जताई गई है। इस 3 दिवसीय कार्यक्रम में भक्तों की भारी भीड़ श्री चैतन्येश्वर मंदिर अम्भोरा में देखी गई। बोलिए बाबा विश्वनाथ की जय, बन्नेश्वर महादेव की जय, वैनगंगा मैया की जय, अम्भोरा धाम की जय, नमः पार्वती पतये हर हर महादेव। मूर्तये नमः, श्री वैनगंगायै नमः। हस्ते जलाक्षर पुष्पद्रव्यानि संकल्पं कुर्यात्। संरक्षण के लिए सजग और कार्यशील हों, यही हमारा ध्येय है। जय गंगे माता। विश्वास भावुनय वास आणि कांचे तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षला नाही ऐकला ऐसा गुणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास भावुनय वास आणि कांचे। यावर्षी दंडारे साहेब अभंगाचे पहिले 2 चरण सोडवले। मी घाई घाईत अभंग चरण सोडणारा महाराज नाही। मी पुढच्या वर्षी येईल, अभंगाचं 3रं चरण सोडून जाईल। मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही। विठोबा रखुमाई, 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 विठोबा प्रस्तुत कीर्तन सेवा भारत मातेच्या मा जगदंबेच्या चरणी अर्पित करतो। हस्तस्य भूषणम दानम सत्यम, कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम। हाताचं भूषण जर दान आहे, कंठाचं भूषण जर सत्य आहे, श्रोत्याचं भूषण जर शास्त्र आहे, इतर आभूषणांवर कसला गर्व असला पाहिजे। दान काय सांगतं? समाजाचं देणं सांगतं।
शतव्या वक्तव्यम सहस्त्रम श्रवणाच्या लक्षव्या दत्तवम त्यात्तम कोटी हरिमज 100 कामसुळ माणसांना जेवण करावं, 1000 कामसुळ माणसांना आंघोळ करावी, 1 लाख कामसुळ माणसांना दान धर्म करावा आणि कोट्यावधी कामसुळवर देवाचं नामस्मरण करावं. दादा समाजाचं देणं लागतं. चैतन्येश्वर महादेवाला एक वैनगंगेच्या रूपी आरती प्रदान केली आणि ही आरती 3 दिवस कंटिन्यू घेण्यात आली आणि हा तिसऱ्या दिवसा समापन प्रोग्राम तुफान महाराजाच्या हातून झाला आहे. असाच पुढच्या वर्षी सुद्धा हा प्रोग्राम कंटिन्यू करू आणि पुढच्या वर्षी नाही, हा वर्षे हे वैनगंगा महोत्सव 2024 पासून कंटिन्यू पर्यंत जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हा कंटिन्यू चालत राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या. तो आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक वैनगंगा महोत्सव समितीच्या वतीने आलेल्या प्रत्येक भाविकाचं त्याचबरोबर जेवढे गणमान्य आले आहेत प्रत्येकाचं मनापासून खूप धन्यवाद. उनका ये क्षेत्र है अम्भोरा और यहाँ पर आज गंगा आरती का आयोजन किया गया था. आज अंतिम दिन है. इसी उपलक्ष्य में यहाँ पर मान्यवर उपस्थित है. हम सीधे उनके पास जाते हैं और जानते हैं आज उनकी क्या भावनाएं हैं इस गंगा आरती को लेकर. तो मान्यवर हमें बताइए इस गंगा आरती को लेकर आपकी क्या भावनाएं हैं, क्या चाहते हैं आप? ये शिवरात्रि के शुभ अवसर पर हमारे युवा नेतृत्व हमारे बंधु नंदकिशोर बहु दंडारे इन्होंने ये एरिया के लिए इतना बेहतरीन वैनगंगा महोत्सव का आयोजन किया था और ये एरिया के लिए एक आन बान शान हो गया कि आज भाऊ ने ये एरिया के आम आदमी के लिए सुंदर ऐसा प्लेटफॉर्म दिया और 3 दिन से ये जो प्रोग्राम चल रहा उससे सही में एक दिल में एक अलग से एक वातावरण निर्माण हो गया ये परिसर में कि ऐसा ही प्रोग्राम अभी तक मेरे ख्याल से ये एरिया में कभी हुआ नहीं और इतना बेहतरीन प्रोग्राम ये एरिया में भाऊ के माध्यम से हुआ और ये एरिया के जनता के लिए अच्छा मौका दिया. यही अपने शब्दों को आगे में भी भाऊ ऐसा ही प्रोग्राम हर साल लेते रहेंगे और ये एरिया के जनता को ऊर्जा निर्माण करते रहेंगे. यही ईश्वर चरणी मैं प्रार्थना करता हूँ. धन्यवाद. यहाँ पर और भी लोग हैं, हम उनसे भी जानने का प्रयास करेंगे. वैनगंगा महोत्सव समिति 2024 आप हमें बताइए इस वैनगंगा महोत्सव के अंतर्गत जो अभी गंगा आरती आज अंतिम दिन है, आपकी क्या भावना है इसे लेकर? देखो ये स्थान जो है हे जे जागा पुण्यभूमी आहे मुकुंदा स्वामीचं पावन याने झालेली आहे. मराठीचे आद्यकोई मुकुंदा यांची कर्मभूमी आहे आणि आतापर्यंत हे सर्वात पहिलं स्थळ असूनही खूप मागासलेलं आलं. पण आता नवीन लोकांच्या नवीन टीम आहे यांच्या माध्यमातून या परिसरात जे गंगा महोत्सव आरंभ केलेला आहे हे खरोखरच चांगले आहे आणि यामुळे सगळ्यांना या परिसरातील लोकांचा या परिसराचा एक चांगल्या प्रकारे पुढील भविष्य उज्ज्वल हो अशी या निमित्त अपेक्षा. जी गंगा आरती आणि वैनगंगा महोत्सवाच्या माध्यमातून जो रुद्राभिषेक आणि गंगा आरतीचा कार्यक्रम नंदकिशोर दंडारेजींनी या ठिकाणी आयोजित केला. आज आंभोरा पर्यटन क्षेत्र तर आहेच पण त्याला या वैनगंगा महोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक पर्यटनाची जोड मिळाली आणि जे वाराणसी किंवा काशीला आम्ही गंगा आरती म्हणजे ऐकलं होतं किंवा बघितली एकदा तिथे, पण ती गंगा आरती आंबोऱ्यात होईल असं आम्हाला कधीही वाटलं नाही की वैनगंगेच्या काठावर. पण आज तो पवित्र क्षण दंडारीजीच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळाला. नक्कीच या वैनगंगा महोत्सवाच्या माध्यमातून भविष्यात मोठं आध्यात्मिक पर्यटन म्हणून आंबोरा उदयास येईल आणि त्याच्याबरोबर इथल्या जे बाकी ज्या रोजगाराच्या संधीसुद्धा म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून या भागाला मिळेल. नक्कीच मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातील त्यांच्या हातून या ठिकाणी असेच मोठे मोठे कार्यक्रम होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. वैनगंगा उत्सवाची शेवटची आरती आहे आणि याच आयोजनाबद्दल आपली काय भावना आहे? मैं सबसे पहले नंदकिशोर भाऊ का अभिनंदन करूंगा
बीजेपी की तरफ से, मैं बीजेपी का महामंत्री प्रकाश तोटे कुही तालुका, कि उन्होंने पहली बार यह सोचा कि यहाँ पे धार्मिक पर्यटन हो सकता है और इस धार्मिक पर्यटन के माध्यम से इस तालुका में कुछ नया करने की एक उन्होंने ठान ली और उनके माध्यम से ये तालुका में ये गंगा महोत्सव जो अम्बोरा में आयोजित हुआ है उसके लिए सबसे पहले तालुका की तरफ से उनको धन्यवाद दूंगा। और ये पर्यटन ऐसे ही हर साल बढ़ता रहेगा क्योंकि ये पहला साल है, तो हर साल ये पब्लिक बढ़ते रहेगी और यहाँ पे एक अच्छा माहौल बनेगा। और मैं फिर से एक बार नंदकिशोर भाऊ का धन्यवाद करता हूँ इस महोत्सव के लिए। जी क्या कहेंगे आप, क्या भावना है गंगा आरती को लेकर? मी एवढं म्हणेल का जिथं हरिद्वारचं जे रूप आहे ते या ठिकाणी दिसते आहे आणि मला खूप एवढा आनंद झाला या जीवनामध्ये का या ठिकाणी आलेलं सार्थक झालं। आणि जेव्हा मी हरिद्वारला गेले स्वांतिक म्हणजे तेव्हा जेव्हा अशी गंगा आरती व्हायची ते दृश्य या ठिकाणी दिसायला आलं आणि त्यामुळे मी जी नंदकिशोर आणि त्याचे सहकारी टीम यांनी हे आमच्या सर्वांना पवित्र ठिकाणी आणण्याचं एकत्र करण्याचं काम केलं। त्यांना इथल्या चैत्येश्वरांना मी महाराजांना विनंती करते का आमच्या सर्व सुखी मंडळींना सुखी ठेव, समृद्धी ठेव ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम ते अविरत पद्धतीने करत राहावं ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि ह्या कार्यक्रमाचा जेवढा आनंद ज्यांनी घ्यावा तेवढा कमी आहे। भविष्यात अशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा करतो आणि तालुक्याचे अध्यक्ष भाजप म्हणून मला या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्याची संधी दिली ही माझे भाग्य समजतो। एकदम चांगलं, पहिली वेळ पाहतो की चांगला आणि हे तीनही दिवस आलो मी आणि इतकं चांगलं वाटलं की अमरेला अशी गंगा आरती होईल म्हणून असं पहिले वाटलं नव्हता, पण एकदम चांगलं, एकदम खूप चांगलं वाटलं। चांगलं वाटलं, असंच नेहमी राहावं आणि अशीच म्हणजे सगळे खूप चांगलं आहे। हे आयोजन यापूर्वी तुम्ही काशीमध्ये बघितलं होतं, तर ते इथे होईल असं अपेक्षा होती तुम्हाला? नाही, अपेक्षा नव्हती। महाशिवरात्री शुभ पर्वावर या ठिकाणी मला तर वाटते या नदीवरती जे वैनगंगा नदीवरती हा प्रथमच कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदर असे कार्यक्रम कधी याच्या अगोदर झालेले नाही। पण नंदकिशोर दंडारे मित्र परिवारातर्फे आणि एक सर्व या तालुक्यातल्या लोकांनी उत्सुकता दाखवून या ठिकाणी एक महागंगा आरतीचा कार्यक्रम केलं आणि या महागंगा आरतीला जवळपास भंडारा जिल्ह्यातनं नागपूर जिल्ह्यात अजून बाहेरचे लोक या ठिकाणी उत्साह दाखवला आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला आज असं मला वाटतं। पंडित जी हमें बताइए, 3 दिवसीय वैनगंगा महोत्सव चला, यहाँ पर आपका आयोजन कैसा था, आपको काफ़ी क्या भावना है? यहाँ जो आयोजन हुआ बहुत ही बढ़िया, बहुत ही दिव्य मनोरम तट है। यहाँ पर भगवान भूत भावन भोलेनाथ का दिव्य स्थान है यहाँ पर और करीब 3 दशक से काशी में ये कार्यक्रम चल रहा है, निरंतर चल रहा है। वही कार्यक्रम यहाँ पर 3 दिन से विगत जो है चल रहा है आपका और बहुत ही सुंदर मनोरम यहाँ का दृश्य रहा है। बहुत सुंदर यहाँ के लोग हैं, बहुत अच्छे लोग हैं, बहुत ही हम लोगों को प्यार मिला, बहुत अच्छा लगा। हर हर महादेव। आचार्य महेंद्र पुरोहित, काशी, वाराणसी। जय जय हर हर गंगे। यावर्षी तसं खूप महत्त्व आलं ह्या वैनगंगेला। यावर्षी म्हणजे हरिद्वार काशी इथून पंडित बोलावून तिथं जशी आरती होती इथं तशीच आरती झालेली आहे आणि त्या आरतीचे आम्हाला महत्त्व कळले। ती आरती कशी करावी लागते हे पण आम्ही काशीमध्ये जाऊन ते दर्शन नाही घेऊ शकत, ते इथं आम्ही दर्शन घेतले। ही आंबोरा नगरीला विदर्भाची काशी म्हटलं जाते, ती खरंच ही काशी आहे आमच्यासाठी। हिचे काहीतरी महत्त्व आहे, तरी आम्ही या आरतीला महत्त्व देऊन इथे आम्ही सतत 3 दिवस आलेलो आहोत आणि ज्यांनी कोणी हे या कार्यक्रमाचे जे नियोजन केलेले आहे ते खूप सुंदर आहे आणि त्यांना खूप सारे पुण्य मिळते। त्यांच्यामुळे आज आम्हाला ही महाआरतीचे काहीतरी अर्थ समजलेले आहे आणि आम्ही त्या आरतीचे आम्हाला पुण्य मिळाले आणि त्यांच्यामुळे आम्हाला जे पुण्य मिळाले त्यांना खूप खूप आमच्याकडून आशीर्वाद। हीच मी ज्या वेळेस त्यांना जे जन्म मिळतील ते असेच कार्यक्रम करत जाओ आणि त्यांना माझे खूप खूप आशीर्वाद। मी मधुकर वालुदे पोहरा आज पोहराहून आलेला आहो। मला खूप इथं आनंद वाटलं। इथं लगातार 3 दिवस महाप्रसाद मिळत आहे, पण हे जे याचे मंडळी वगैरे आहेत हे सुद्धा चांगलं प्रेमानं मानादानानं बोलतात आणि यांच्यामुळे खरोखरच कोणत्याही पब्लिक आणि कोणत्याही भावी भक्तांना काही त्रास नाही झालेला आहे। मला खूप आनंद वाटला। मी पोहऱ्यातून आल्यावर मधुकर वालुदे पोहरा
मी तसा हनुमान भक्त आहो, पण शिवजीचा भक्त. आज मी घरून म्हणजे घरच्या लोकांना सांगून इथं आलो. आज माझा इथंच मुक्काम आहे. मी जिद्दपणा केलो का मी इथं शिव मंदिरातच थांबणार आहो. बस हेच माझी नम्र. बम बम भोले, ओम नमो शिवाय. ये भूतों ना भविष्य. हमारी जितनी उम्र हो रही है, हम जितने साल यात्रा में हर साल आते हैं, तो ऐसा हमने कभी देखा नहीं. वैनगंगा महोत्सव, ये नंदकिशोर जी दंडारे युवा नेता है हमारे, उनके मन में एक संकल्पना आई कि ऐसा महोत्सव, यहाँ पर 5 नदी का संगम है, ऐसा महोत्सव कभी हुआ नहीं. तो उनके मन में संकल्पना आई कि नहीं, इधर में ये महोत्सव होना चाहिए. इसके लिए उन्होंने ये आयोजन बहुत ज़बरदस्त तरीके से किया. 3 दिन का था. इसमें बहुत लोगों ने इसमें सहभाग लेकर ये कार्यक्रम का लाभ भी लिया और ऐसा हर साल होते रहेगा. उन्होंने बताया है होते रहेगा तो बहुत अच्छा है, लोगों के लिए अच्छा हो जाएगा कि क्योंकि हम हर एक जन जा नहीं सकता ना उधर गंगा आरती के पास. तो यहाँ 5 नदी का संगम है, तो यही एक प्रकार की गंगा है, यही समझकर यहाँ पर आरती हुई. बहुत अच्छा लगा. ऐसा आयोजन उन्होंने किया, उनको हमारे तरफ से बहुत बहुत धन्यवाद देते हैं. और ऐसा आयोजन हर साल करते रहिए, ऐसी भगवान के पास भी प्रार्थना करते हैं. हा महत्त्वाचा उत्सव म्हणजे आमच्यासाठी खूप गर्वाचा आहे, कारण चैतन्येश्वर मंदिर आंबोरा हे आमच्यासाठी तर खूप मोठं गर्वाचं होतं. पण नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून, गडकरी साहेबांच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम इथे लोकार्पण झाले. उड्डाणपूल सुरू झाला. उड्डाणपूल तर असं बनवलं नदीवर की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पण नसेल असं अद्भुत, आपल्या देशात नसेल असं अद्भुत पुल्या त्यांनी इथं निर्माण करून दिला आहे. आमच्या कुई तालुका वासियांसाठी खूप मोठा गर्वाची गोष्ट आहे. आणि आमचे मार्गदर्शक मित्र आणि मोठे भाऊ म्हणून आमचे नंदकिशोर भाऊ दंडारे यांनी जो वैनगंगा महोत्सव यांनी संकल्पना इथे आणली आणि त्या माध्यमातून गंगा आरती आणि 3 दिवस महादेवाच्या सॉन्ग आणि एक म्युझिक आणि असा मोठा उत्सव साजरा करून आमच्या युवकांचे मनोबल वाढवले. आणि या धर्तीवर, आंबोरा धर्तीवर, देवस्थानाच्या धर्तीवर, चैतन्य महाराजाच्या धर्तीवर ज्या आरती आम्ही कल्पना पण करू शकत नव्हतो की अशी गंगा आरती आमच्या आंबोरात होणार. आम्ही अगोदर मोबाईलवर, टी व्हीवर वाराणसीला बघायच्या. हे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. असं मी माझे 2 शब्द बोलून थांबतो. मी निखिल येळणे, युवा मोर्चाच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी, महामंत्री म्हणून आणि कोळी नगरपंचायत नगरसेवक. जय श्रीराम. आज हा आंबोरा देवस्थान आमच्या तालुक्यासाठी एक सर्वात मोठा महादेवाचा एक देव मंदिर म्हणून फेमस असलेला देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये कित्येक वर्ष झाले ही यात्रा सुरू आहे. यात्रा सुरू असताना अशी संकल्पना कुणी मनात आणली नाही जी आज आमचे नंदकिशोर भाऊ दंडारे आहेत, समाजसेवक, आणि आपले निलेश भाऊ दंडारे आहेत. यांनी ही संकल्पना मांडून इथे तेवढेच मोठा उत्सव हा करून दाखवला. उत्सव मनात येणे आणि करून दाखवणे ही वेगळी संकल्पना आहे. आणि तेवढं छान उत्सव हा करून दाखवला. हा उत्सव गंगा आरतीच नाही तर तिकडे म्युझिक सिस्टम आणि हा तो साऊंड सिस्टम आज सुद्धा एक प्रोग्राम एक त्यांनी सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. या कुई तालुक्याकडून, आमच्या कुई शहराकडून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी सूरज गुलाबराव देशमुख, युवक काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. हरिभक्त परायण सोपान कानेकर कृपया मंचावर विनाकारण गर्दी करू नका आणि आपण बोलले दुसऱ्याला त्रास होईल असं काहीच करू नका. त्यांनी सुंदर असा कीर्तन आपल्या वैनगंगा महोत्सव 2024 मध्ये विनंती आहे. या महाशिवरात्री निमित्त आशा करतो की तुम्हा सर्वांना बद्दल मी त्यांचे आपला हा महोत्सव नक्कीच आमच्या कुई तालुक्याच्या वतीने आभार मानतो. ते इथं आले आणि या सुंदर अशा वैनगंगा महोत्सवासाठी बरेच जणांनी प्रयत्न केले. अध्यक्ष नंदकिशोर भाऊ दंडारे, उपाध्यक्ष, अतिशय खूप छान असं हे एक धार्मिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, खूप छान असं कीर्तन झालेलं आहे या ठिकाणी. अतिशय लोकांपर्यंत ज्या भावना पोहोचायच्या होत्या त्या अतिशय सुंदरपणे या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आणि सोपान महाराजांनी ज्या पद्धतीने लोकांना समजून सांगितलं की धर्म जपला पाहिजे, धर्मामुळे तुमचा देश जपेल आणि देश जपल्यामुळे तुमचे लोक जपतील, हे सर्व एकामेकाशी जुळलेलं आहे. ज्या पद्धतीने सांगितलं सोपान महाराजांनी ते अतिशय छान होतं. लोकांपर्यंत त्या भावना पोहोचल्या. त्यांना जे सांगायचं होतं ते अतिशय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि त्यांची जी प्रखर वाणी आहे ही लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. याबद्दल मी सोपान महाराजाचा मनपूर्वक आभार मानतो. आणि वैनगंगा महोत्सव हा खूप छान पद्धतीमध्ये पार पडला आहे आणि हा दरवर्षी असंच नेहमी चांगला होत राहावं असंच आम्हाला वाटते. आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्व लोकांनी खूप आनंदामध्ये हा कार्यक्रमाचा
प्रोत्साहन केलं आहे आणि खूप त्यांना आनंद घेतला आहे आणि असंच दंडारे साहेबांनी नेहमी करत राहावं असं आम्हाला खूप वाटते। आम्हाला यावेळेस असं वाटलं की आम्ही खरंच म्हणजे उज्जैनला आहो किंवा म्हणजे बाहेरच्या राज्यातला आहो, काशीमध्ये आहो, परंतु आमचा आहे एक आंबोरा असा आहे देवस्थान आहे की या देवस्थानाला मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी 200 करोडाचं प्रोजेक्ट दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे समोरच्या पुढच्या वर्षी आणखी चांगलं यशस्वी आणि प्रोजेक्ट आंबोरा हा देवस्थान खूप मोठ्या याच्यात उत्साहात निर्माण होईल असं वाटते। धन्यवाद। हा जो उत्सव ज्या घडवण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा मी नंदकिशोरजी दंडार्डे आणि निलेश भाऊ दंडारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करेन आणि या पवित्रमय ठिकाणी त्यांचं स्वागत करेल। मला या ठिकाणी एवढं सांगायचं असते, हम मिटते नहीं इसलिए सनातन है, हम मिटते नहीं इसलिए सनातन है, परिवर्तन चाहते इसलिए आर्य है, सीखना चाहते इसलिए सिख है, बौद्धिक विकास चाहते इसलिए बौद्ध है, चाहे पंथ अलग क्यों न हो फिर भी हिंदू मात्र एक है, फिर भी हिंदू मात्र एक है। मी या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एवढं सांगेल, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ न घोळ कोण्या जीवाचा मस्तर वर्म सरसर पूजनाचे। तर मी एवढ्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी जे हे लोक असतात हे वार सहन करणारे असतात, वार करणारे नसतात आणि म्हणून वारकरी संप्रदाय आहे म्हणून हे संपूर्ण जग त्या तत्वावर चालते। आणि म्हणून मी तुकाराम महाराजांचा जे एक अभंग आहे का तुका मने धन्य झालो ना आज विठ्ठल भेटलो, या ठिकाणी सर्व वारकरी भेटल्यानंतर त्या मनाला एवढा आनंद झाला का पुनर्जन्म या वारंवार याच ठिकाणी यावं अशा भक्तिमय वातावरणामध्ये सर्वांना सोबत घेऊन ह्या वारकरी संप्रदायाची पताका अविरतपर्यंत कशी चालत राहील हे मात्र या ठिकाणी निश्चित करतो। या तरुण पिढीनं हे मात्र शिकण्यासारखं आहे हे मला या आवर्जून सांगावंच वाटतंय। मी तालुक्याचा अध्यक्ष वामन सिर्रामे भाजप म्हणून मला या सर्व लोकांची साथ मिळाली। मला या ठिकाणी सर्वात मोठी संधी मिळाली असेल आमचे निखिल भाऊ आणि निलेश भाऊ यांच्या माध्यमातून मिळाली आणि मी हे या चॅनल माध्यमामध्ये दाखवण्याचा जो मी प्रयत्न करणार हे मात्र सर्व मी त्या ठिकाणी अनुभवत आहे। या वैनगंगा महोत्सवाच्या बद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे, कारण की हा महोत्सव आम्ही कधी स्वप्नातून विचार नाही केला होता की आपल्या आंबोरा देवस्थानामध्ये असं भव्य दिव्य असं आयोजन आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ नंदकिशोर भाऊ दंडारे करतील म्हणून असं आम्हाला कधी विचार पण नाही केला होता। पण या आयोजनामध्ये आम्ही पूर्ण वेळ सक्रिय होतो आणि या कार्यक्रमाच्या गंगा आरतीच्या आणि कीर्तनाच्या आणि देवाबद्दल चांगले गाणे म्हणणारे सिंगर आणले यांनी आम्ही कधी असा तालुक्यात कधी बघितलंच नव्हतं। पण या गंगा उत्सवामध्ये आम्हाला याचा लाभ मिळाला, युवकांना भरपूरशा गोष्टी काही शिकायला मिळालं, कारण की कीर्तनामध्ये सांगण्यात आलं की युवा पिढी कशी जगावी कशी राहावी। थोडक्यात सांगण्यात तात्पर्य असं आहे की सोपान कनेरकर महाराजांनी सांगितलं आजकालची पिढी कुठल्या वाईट व्यसनावर चाललेली आहे, त्या व्यसनाच्या अधीन ना जावे म्हणून महाराजांनी चांगले मार्गदर्शन केले युवकांना। आज पिढी चांगल्या विकसित भारत संकल्पनेच्या याच्याकडे वळत आहे, 5 विलियनकडे देश वळत आहे, त्या देशाकडे पाहून युवा पिढींना आपले पाऊल सामोर वाढवावे असे सोपान कनेरकर महाराजांनी समजून सांगितले आणि धर्माबद्दल हिंदू धर्माबद्दल कसे आदर असावे, या धर्माची कशी गुण गाता येईल, आपल्या धर्माचं कसं आदर करता येईल असं महाराजांनी समजून सांगितले आणि मनाला खूप खुशी होत आहे आणि हे आठवण आमच्या भरपूर दिवस चालणार, वर्षोवर्ष चालणार असे माझे 2 शब्द बोलून संबोधतो। मी निखिल दिलीप जयळणे, भाजपचा नगरसेवक आणि जिल्ह्याच्या युवा मोर्चाचा महामंत्री। नमस्कार, जय श्रीराम। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस। महाराष्ट्र TV24च्या आता या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण बघितलंच आहे की वैनगंगा महोत्सवाअंतर्गत उत्सव बघतोय, तर या संदर्भात आज शेवटचा दिवस आहे, त्याच अंतर्गत सोपान महाराज कानेकर आज आपल्या सोबत आहेत। यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ, यांचं काय अनुभव आहे, यांची भावना काय आहे या संदर्भात। देव देश धर्मास लढणारी हे तरुण पिढी आहे, अशा या तरुण पिढीचं महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणांनी आचरण घ्यायला पाहिजे आणि भरपूर ठिकाणी मी कार्यक्रमाला जातो, असे सार्वजनिक कार्यक्रम यात्रेचे कार्यक्रम म्हटला की व्यसनांचा फार धुमाकूळ असतो, पण आज इथं असं वाटलं की सप्त्यातलं कीर्तन आहे, याप्रमाणे सर्व श्रोते आले होते। आदरणीय दंडारे साहेब, त्यांची संपूर्ण टीम, जे प्रखंडाची संपूर्ण टीम असेल त्यांना मी शुभेच्छा देतो आजच्या प्रसंगी।
भावना माझ्या अशा आहे, वैनगंगा महोत्सव 2024 याचं आयोजन माननीय श्री नंदकिशोरजी दंडारे यांनी केलेलं आहे. त्याचे अध्यक्ष नंदकिशोरजी दंडारे, उपाध्यक्ष आकाशजी भोयर, सचिव निलेश दंडारे, सचिव माननीय श्री निखिलजी येळणे आणि राजकिरण नाईक, असा आमचा मित्रपरिवार एक सहयोग आणि एक फॅमिलीसारखे सगळे लोक जोडलेले आहे. त्यांच्यामार्फत हा प्रोग्राम झालेला आहे. ह्या प्रोग्राममध्ये आम्ही सर्वप्रथम वैनगंगा महोत्सवाच्या निमित्ताने महाआरती घेतली. त्याच्यामध्ये गंगा आरती असे विविध अलग अलग प्रोग्राम आम्ही आयोजन केलेले होते आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक प्रोग्राम घेतले. त्याच्यानंतर आपले सोपान महाराज त्यांचा प्रोग्राम घेतला आणि त्यांनीच हा प्रोग्राम संपन्न केला आहे. माझी सगळ्या युवा पिढींना हेच म्हणणं आहे, आपली जी संस्कृती आहे ती जपून चाला, कारण ती संस्कृतीच आपली धरोहर आहे. आपण कुठेही काम करतो, काही करतो, पण आपली संस्कृतीला थोडा वेळ द्या आणि तिला आपण सामोरं नेऊ. हेच आमचं ह्या प्रोग्रामाचं आयोजनाचं माध्यम होतं आणि हेच आमचा संदेश होता. वैनगंगा महोत्सव 2024 के अब अंतिम पड़ाव में है हम, जहां पर अभी सोपान कानेकर जी का कीर्तन संपन्न हुआ है. इसी उपलक्ष्य में हमारे साथ नंदकिशोर दंडारे जी है. हम इनसे जानते हैं इनकी भावनाएं क्या है इस पूरे महोत्सव को लेकर. भावनाएं भक्तिमय है. धन्यवाद. आप सब लोगों ने जो 3 दिन का यहाँ पे शूट किया है और जो आपने पब्लिक का अवेयरनेस दिया है, इसलिए आप लोग, आपके चैनल का भी मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ. सगळ्यांनी कृपया खाली वा. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, कृपया आपण ये जो प्रोग्राम अंतिम पड़ाव में आया हुआ है, हम सब मिस कर रहे कि कंटिन्यू कैसे रहे. आज ऐसा लग रहा है पूरा सुना सुना हो गया है. गंगा आरती को सब मिस करेंगे, माँ गंगा का आशीर्वाद सब लोग मिस करेंगे कि हमें दिल्ली कैसे मिले. बस ये प्रार्थना करते हैं कि वैनगंगा महोत्सव 2025 जल्दी आए, एक दिन जल्दी खत्म हो और 25 जल्दी आए और हमें ऐसे सेवा का मौका और ऐसा धार्मिक प्रोग्राम लेने का मौका मिले, ताकि हमारे जो एरिया में और पॉजिटिव एनर्जी रिचार्ज करने मिले. वैनगंगा महोत्सव 2024 बड़े उत्साह के साथ खत्म हुआ है और आगामी साल में भी ये उत्सव ऐसे ही जारी रहेगा, ऐसा आश्वासन हमें नंदकिशोर दंडारे जी से मिला है. कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं निकेत, महाराष्ट्र टीवी 24 नागपुर. महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर.